श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः. श्रोते हो नमस्कार. भगवंताचे परमभक्त उद्धवजी यांनी विदुर काकांना अतिशय उत्तम प्रकारे भगवंताची कथा, भगवंताचं गुणगान सांगितलं. हे ऐकल्यावरती आनंदित झालेल्या विदुर काकांना मैत्रेयांकडे जाण्याचा सल्ला स्वतः उद्धवांनी दिला. उद्धवांनी सांगितल्याप्रमाणे विदुर काका गंगेच्या काठावरती मैत्रेय ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आल्यावरती नमस्कार झाला, क्षेम कुशल सगळं विचारणं झालं. त्यावेळेला विदुर काकांनी प्रश्न विचारला, हे भगवन, सुखाय कर्माणि करोति लोको न तैः सुखं वान्यदुपारमं वा, विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः. विदुर काका म्हणतायत, भगवन, सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी अनेक कर्म करताना दिसतात, परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचं दुःखही दूर होत नाही. उलट कर्मांमुळे त्यांच्या दुःखात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. म्हणून याविषयी योग्य काय अयोग्य काय ते कृपा करून तुम्ही मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. मंडळी, अतिगुह्यतम ज्ञान त्यावेळेला विदुर काकांना मैत्रेयांनी सांगायला सुरुवात केली. मग क्रमाक्रमाने हे ज्ञान सांगत असताना सगळ्यात पहिल्यांदी सृष्टिक्रम वर्णन केला गेला. विराट शरीराची उत्पत्ती सांगितल्या गेली, ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितल्या गेली आणि 10 प्रकारच्या सृष्टींचं वर्णन स्वतः मैत्रेयांनी केलं. ऋषी म्हणतायत, विश्वं वै ब्रह्म तन्मात्रं संस्थितं विष्णुमायया, ईश्वरेण परिच्छिन्नं कालेनाव्यक्तमूर्तिना. अगोदर हे सर्व विश्व भगवंताच्या मायेने लीन होऊन ब्रह्मरूपामध्ये स्थित होतं. त्यालाच भगवंतानी अव्यक्त मूर्ती कालाच्याद्वारे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रकट केलं. हे जग आता जसं आहे तसंच अगोदरही होतं आणि यापुढेही तसंच राहील. या जगाची उत्पत्ती 9 प्रकारची आहे. तसेच प्राकृत वैकृत भेदाने एक 10वी सृष्टी पण आहे. या सृष्टीचा प्रलय द्रव्य, काल आणि गुणांच्या द्वारे अशा 3 प्रकारे होतो. पहिली सृष्टी महत्त्वाची, भगवंताच्या प्रेरणेने सत्तत्वादी गुणांमध्ये विषमता होणे हेच हिचे स्वरूप आहे. दुसरी सृष्टी अहंकाराची आहे, जिच्यापासून पृथ्वी आदी पंचमहाभूत तसंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांची उत्पत्ती होते. तिसरी सृष्टी भूतसर्ग, जिच्यामध्ये पंचमहाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग राहतो. चौथी सृष्टी इंद्रियांची आहे, ही ज्ञान आणि क्रियाशक्तीने युक्त आहे. 5वी सृष्टी सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांची आहे. मन या सृष्टीचाच अंतर्गत आहे. 6वी सृष्टी अविद्येची आहे. यामध्ये तामिस्त्र, अंधतामिस्त्र, तम, मोह आणि महामोह या 5 गाठी आहेत. भगवंताचे चिंतन करणाऱ्यांचे दुःख दूर करणाऱ्या व रजोगुणाचा स्वीकार करून सृष्टी निर्माण करणाऱ्या भगवंताची ही लीला आहे. 7वी प्रमुख वैकृत सृष्टी 6 प्रकारच्या वृक्षांची आहे. वनस्पती, औषधी, लता, त्वक्सार, विरुध आणि द्रुम हे खालून वर वाढतात. यांच्यामध्ये साधारणतः ज्ञानशक्ती प्रगट झालेली नसते. 8वी सृष्टी ही पशुपक्ष्यांची आहे.
ही 28 प्रकारची मानली गेली आहे. यांना कालाचे ज्ञान नाही. यांच्यामध्ये तमोगुण अधिक असतो. केवळ वासावरून यांना वस्तूंचं ज्ञान होतं. यांच्यात विचारशक्ती नसते. या 8व्या सृष्टीमध्ये विदुरा, या पशुयोनींमध्ये गाय, बकरा, रेडा, काळवीट, डुक्कर, नीलगाय, रुरू नावाचं हरिण, मेंढा आणि उंट हे 2 खुरांचे पशु आहेत. गाढव, घोडा, खेचर, पांढरं हरिण, चित्ता आणि वनगाय हे 1 खूर असलेले आहेत. आता 5 नख असलेली पशु कोणते तर कुत्रा, कोल्हा, लांडगा, वाघ, मांजर, ससा, साळ, सिंह, माकड, हत्ती, कासव, घोरपड, मगर हे आहेत. आणि बगळा, गिधाड, होला, ससाणा, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादी उडणारे जीव पक्षी मांडलेले आहेत. असे 28 प्रकारचे एकूण आहेत. विदुरा, 9वी सृष्टी मनुष्याची आहे. ती एकाच प्रकारची आहे. यांच्या आहारात प्रवाह वरून खाली असा असतो. मनुष्य रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप विषयातच सुख मांडणारी असतात. अशा प्रकारच्या 9 सृष्टींचं वर्णन केलं गेलं. त्यानंतर देव, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध, चारण, विद्याधर, भूत, प्रेत, पिशाच्च आणि किन्नर, किंपुरुष, अश्वमुख इत्यादी भेदांनी देवसृष्टी 8 प्रकारची सांगितली आहे. विदुरा, याप्रमाणे जगतकर्त्या ब्रह्मदेवानी रचलेली ही 10 प्रकारची सृष्टी आहे. यापुढे तुला आता मी वंशाचं आणि मन्वंतराचं वर्णन सांगतो. म्हणून या ठिकाणी काल विभागाचं वर्णन स्वतः मैत्रेयांनी केलं. मंडळी, मैत्रेयांनी हे वर्णन केल्यानंतर ब्रह्मदेवापासनं सृष्टीचा कसा विस्तार झाला याचं वर्णन केलं. मैत्रेय म्हणतात, प्रथमतः तम म्हणजे अविद्या, मोह म्हणजे अस्मिता, महामोह म्हणजे राग, तामिस्त्र म्हणजे द्वेष आणि अंधतामिस्त्र अभिनिवेश या अज्ञानाच्या 5 वृत्ती निर्माण झाल्या. परंतु ही अत्यंत पापमय सृष्टी पाहून ते संतुष्ट झाले नाहीत. तेव्हा भगवंताचं ध्यान करून त्यांनी आपलं मन पवित्र केलं आणि दुसऱ्या सृष्टीची रचना केली, ज्यामध्ये त्यांनी सनकंच सनंदंच सनातनमथात्मभू सनत्कुमारंच मुनीन निष्क्रियानूर्ध्वरे तसहाय. यावेळी ब्रह्मदेवांनी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 निवृत्तीपरायण ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली. आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेवांनी, पुत्रांनो तुम्ही प्रजा उत्पन्न करा असा आदेश केला. पण जे निवृत्तीपरायण होते, भगवत चिंतनात निमग्न होते, त्यांना अजिबात सृष्टी रचना करण्याची इच्छा नव्हती. आपली आज्ञा मुलं ऐकत नाही हे पाहून ब्रह्मदेवांचा संताप झाला. त्यांनी विवेकाने त्या क्रोधाला बरंच आवरण्याचा प्रयत्न केला, पण तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवांच्या भुवयांच्या मध्यातून एका निळ्या आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रगट झाला. ते बालक म्हणजे देवतांचे पूर्वज भगवान भव म्हणजे रुद्र. रडत रडत म्हणू लागले, हे ब्रह्मदेवा, माझी नावं आणि राहण्याची ठिकाणं सांगा. मंडळी, तेव्हा कमलयोगी भगवान ब्रह्मदेवांनी त्या बालकाची इच्छा पूर्ण करण्याआधी मधुरवाणींनी त्याला सांगितलं, तू रडू नको, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. हे देवश्रेष्ठ, तू दुःखी बालकाच्या प्रमाणे स्फुंदन करून रडू लागला ना, म्हणून तुझं नाव रुद्र. तुला राहण्यासाठी मी अगोदरच हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि तप ही स्थानं उत्पन्न केलेली आहेत. तू तिथे राहा. आणि मन्यू, मन, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव आणि धृतव्रत अशी तुझी नावं असतील. त्याबरोबर धी, वृत्ती, उशना, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा या 11 रुद्राणी तुझ्या पत्न्या असतील. तू वरील नावांचा, स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार कर. त्यांच्याद्वारा पुष्कळशी प्रजा उत्पन्न कर, कारण तू प्रजापती आहेस. ब्रह्मदेवाने त्याला ही आज्ञा केली
आज्ञा घेऊन तो नीललोहित आपल्यासारखेच बल, आकार आणि स्वभाव असणारी प्रजा निर्माण करू लागला. मंडळी, रुद्राने उत्पन्न केलेल्या त्या रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करीत आहेत असं पाहून ब्रह्मदेवांनाच भीती वाटली. ते रुद्राला म्हणाले, सुरश्रेष्ठ, तुझी प्रजा आपल्या भयंकर दृष्टीने मला आणि सर्व दिशांना भस्म करून पाहत आहे, तेव्हा अशी प्रजा निर्माण करू नकोस. आता ब्रह्मदेवानीच प्रजेची निर्मिती करण्याची आज्ञा दिली, पण ब्रह्मदेवाला त्याचा पश्चाताप वाटला, म्हणून त्यांनी सांगितलं, आता तू प्रजा उत्पन्न करू नको, तुझं कल्याण असो, तू आता सर्व प्राण्यांना सुखी करण्यासाठी तप कर. नंतर त्या तपाच्या प्रभावानेच तू पुन्हा पहिल्याप्रमाणे या सृष्टीची रचना कर. तपाचा अधिकार असा आहे, ब्रह्मदेव म्हणतायत की पुरुष तपश्चर्या करूनच इंद्रियातीत, सर्वांतर्यामी आणि ज्योतिस्वरूप असलेल्या श्री भगवान हरीला सुलभतेने प्राप्त करून घेऊ शकतो, म्हणून तप कर. जेव्हा ब्रह्मदेवानी अशी आज्ञा केली तेव्हा अगदी रुद्राने तिचा स्वीकार केला, तपश्चर्येला निघून गेला. यानंतर ब्रह्मदेवांनी 10 पुत्रांची निर्मिती केली. त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली. त्याच्यामध्ये मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद अशी मुलं झाली. यापैकी नारद ब्रह्मदेवाच्या मांडीपासून, दक्ष अंगठ्यापासून, वशिष्ठ प्राणांपासून, भृगु त्वचेपासून, क्रतू हातापासून, पुलह नाभीपासून, पुलस्त्य कानांपासून, अंगिरा मुखापासून, अत्री डोळ्यांपासून आणि मरीची मनापासून उत्पन्न झाले. त्यांच्या उजव्या स्तनापासून धर्म उत्पन्न झाला, ज्यांच्यापासून स्वतः नारायण अवतीर्ण झाले. त्यांच्या पाठीपासून अधर्माचा जन्म झाला. त्या अधर्मापासूनच संसाराला भयभीत करणारा मृत्यू उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून काम, भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती, लिंगापासून समुद्र, गुदस्थानापासून पापांचं निवासस्थान असलेला निरृती उत्पन्न झाला. सावलीपासून देवाहुतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. अशा प्रकारे हे सर्व जगतकर्त्या ब्रह्मदेवाच्या शरीर आणि मनापासून उत्पन्न झाले. विदुरा, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती कोमल आणि सुंदर होती. आम्ही ऐकलं आहे की ती स्वतः वासनाहीन असून तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून त्यांचे पुत्र मरीची आदी ऋषींनी त्यांना विश्वासात घेऊन समजावून सांगितलं की तात, आपण समर्थ असून आपल्या मनात उत्पन्न झालेल्या कामवेगाला आवरू शकत नाहीत आणि कन्यागमनासारखे भयंकर पाप करण्याचा संकल्प करीत आहात. असं तर यापूर्वी कुणीही केलं नाही, यापुढे पण कुणी करणार नाही. हे जगद्गुरू, आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही, कारण आपल्यासारख्यांच्या आचरणानेच अनुकरण केल्याने या जगातले लोकांचे कल्याण होणार आहे. ज्या भगवंतांनी आपल्या स्वरूपात स्थित असलेल्या या जगाला आपल्याच तेजाने प्रगट केले, त्यांना नमस्कार असो. यावेळी त्यांनीच धर्माचे रक्षण करावे. आपल्या पुत्रांनीच आपल्याला हा उपदेश केलेला पाहून ब्रह्मदेव लज्जित झाले. त्यांनी त्याच क्षणी आपल्या शरीराचा त्याग केला. तेव्हा त्या घोर शरीराला दिशा घेऊन गेल्या. त्याचं धुकं तयार झालं. त्याला अंधार असं म्हणतात. एकदा ब्रह्मदेव विचार करू लागले की मी पूर्वीप्रमाणेच व्यवस्थितपणे सर्व लोकांची रचना कशी करू. त्यावेळी त्यांच्या 4 मुखातून 4 वेद प्रगट झाले. वेदांच्या साह्यानेच ब्रह्मदेवानी पुन्हा सृष्टीची रचना केली. विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेदाची रचना केली. याप्रमाणेच त्यांनी आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद या 4 उपवेदांचीही निर्मिती केली. नंतर याच क्रमाने विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे 4 पाय निर्माण केले. आचारासह 4 आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. हे सगळं प्रगट करत असताना ब्रह्मदेवांची स्वारी बघतीये की धुकं बनलेलं आपलं पहिलं कामासक्त शरीर सोडल्यानंतर दुसरं शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार आपण करतोय, पण मरीच्याआधी महान शक्तिशाली आपल्या ऋषींकडून सुद्धा विस्तार जास्त होताना दिसत नाही. ते पाहून त्यांना पुन्हा चिंता वाटायला लागली. ते म्हणतायत, मोठं आश्चर्यच आहे,
माझ्या सतत प्रयत्नाने सुद्धा जर प्रजेची वृद्धी होत नाही, यात दैव काहीतरी विघ्न आणीत आहे असं त्यांच्या मनामध्ये आलं. योग्य कर्म करणाऱ्या ब्रह्मदेवांच्या मनात अशा प्रकारचा दैवीविषयी विचार आल्यानंतर त्यांच्या शरीराचे अकस्मात 2 भाग झाले. त्यावेळेला क हे ब्रह्मदेवाचं नाव आहे. ते विभक्त झाल्याने शरीराला काय असे म्हटल्या गेलं. त्या 2 विभागातून एक स्त्री आणि पुरुषांची जोडी प्रगट झाली. त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभुव मनु झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा होती. तेव्हापासून मैथुन प्रजेची वाढ होऊ लागली. मनूने शतरूपेपासून 5 संतानी उत्पन्न केली. विदुरा त्याच्यामध्ये प्रियव्रत आणि उत्तानपाद हे 2 मुलं होते, तर आकुती, देवहूती व प्रसूती अशा 3 कन्या होत्या. म्हणून आकुती रुची ऋषींना, देवहूती कर्दम ऋषींना आणि प्रसूती दक्षाला दिली. यांच्या संततीने सर्व जगाची निर्मिती झाली. कशा कशा प्रकारे झाली आणि कशा प्रकारे कथाभाग विस्तारल्या गेला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.